झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती। म्हणून नेहमी चांगलं कुणाचं करता आलं नाही मी तर म्हणते करूच नाही, पण वाईट तरी कधी कुणाचं करू नये। दुसऱ्याचं जर वाईट केलं तर आपलं वाईट व्हायला वेळ लागणार नाही। भगवान के पास देर है लेकिन अंधेर नाही। काय झालं बघा, उंदीर आणि बेडूक दोघांचं लय जमायचं, एवढं जमायचं पण झाले ना बाबा त्यांचे भांडणं। कोणाचे? उंदराचे आणि बेडकाचे। आता दोघांचे भांडण झाले। भांडण झाल्यानंतर बेडकाने ठरवलं उंदराची खोड मोडायची आपल्याला, पण चांगली गोड बोलून। आजही असं म्हटलं जातं, सुभाषितकार सुद्धा सांगतात, शत्रूला जर जिंकायचं असेल तर कपट महत्वाचं, देवाला जिंकायचं असेल तर भाव महत्वाचा, मित्राला जिंकायचं असेल तर जवळ सत्य महत्वाचं, घरामध्ये पत्नीला जिंकायचं असेल तर पतीजवळ धन महत्वाचं। भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्रा कृपयाच पुत्र ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति। शत्रूला जिंकायचंय जवळ कपट महत्वाचं आहे। बेडकानं केलं काय? एक कपट केलं। कोणतं? दोरी बरोबर घेतली एक, गोड बोलून दोघही नदीच्या किनाऱ्यावर गेले। आता दोघही गोड बोलून गेले नदीच्या किनाऱ्यावर। ती दोरी एका बाजूने बांधली स्वतःला बेडकानं, एका बाजूने बांधली उंदराला। आता तुम्ही बसल्या बसल्या कल्पना करा, उंदीर आणि बेडूक दोघही पाण्यात गेले, दोघांना दोरी बांधलेली आहे। आता दोघही पाण्यात गेल्यानंतर दोघांपैकी त्रास होईल कोणाला? उंदराला, कारण उंदीर हा प्राणी भूचर आहे पण जलचर नाही। बेडूक भूचरही आहे आणि जलचरही आहे। उंदीर पाण्यात राहू शकत नाही, पाण्यात गेला तडफडून मरण पावला। बेडकाचं चिंतन इकडे चालू होतं, परत आपलं कधीच नाव घेणार? चांगली खोड मोडली गोड। तुमच्या लक्षात येते ना माझं बोललेलं? लक्ष आहे ना तुमचं? आहे ना? चांगली खोड मोडली गोड बोलून हे बेडकाचं चिंतन चालू होतं, परत आपलं कधीच नाव घेणार नाही आता। पण झालं काय? तो उंदीर पाण्यावरती फुगून वरती आला, तरंगायला लागला। बेडूक पाण्यात आरामशीर, दोरी दोघांना बांधलेली। वरून आली एक घार, गारीला वरचा उंदीर दिसला, आतला बेडूक दिसला का? वरचा उंदीर दिसला, आतला बेडूक नाही दिसला। गारीनं वरचेवर जसं उंदराला उचललं, मला सांगा तुम्ही बेडकाचा पाहुणचार झाला असेल? जो दुसऱ्याचं वाईट चिंतन करतो त्याचं वाईट व्हायला वेळ लागत नाही। आहे तोपर्यंत माणसानं कर्म करावं। मी तर म्हणते कर्म चांगलं करावं, कारण कर्मानं मोठ्या मोठ्यांना सोडलं नाही बघा। कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी। इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा। इंद्र देवाला हजार भगे पडली याला कारण कर्म आहे, नारदाचा चाळा चुकला याला सुद्धा कारण कर्म आहे, चंद्र काळा झाला याला सुद्धा कारण कर्म आहे। 4 मुलं राजा दशरथाला होती, पण जेव्हा अंत झाला, अंत काळाचा वेळ, चौघे पुत्र दशरथा, 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 चौघे पुत्र दशरथा। अंतकाळी एक नवथा, अंतकाळी एक नवथा, अंतकाळी एक नवथा, अंतकाळी एकही नवथा। चौघे पुत्र दशरथा, 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 चौघे पुत्र दशरथा। चौघे पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता। 4 मुलं होती राजा दशरथाला, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न। राम लक्ष्मण दोघं भावंड वनवासाला होते। भरत शत्रुघ्न हे दोघंही मामाच्या गावाला होते। जेव्हा दशरथ राजांचा अंत झाला, मोजून 6 वेळेला बोलले श्रीराम श्रीराम
श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम करता करता अंत झाला. एकही मुलगा जवळ नाही. याला कारण का? श्रावण बाळाच्या आई वडिलांचा शाप होता. म्हणून कर्मानं मोठ्या मोठ्यांना सोडलं नाही. आहे तोपर्यंत कर्म माणसानं करावं. तर मी तर म्हणते कर्म चांगलं करावं. कुठल्याही पंथाचा महात्मा असेल नमस्कार करता आला नाही, मी तर म्हणते करूच नाही. पण त्या महात्म्याची निंदा करू नये, टीका करू नये. केलीस तर घातली या भय नरका जाणे. काकड्याच्या अभंगामध्ये सुद्धा गोड प्रमाण आहे. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली. एका जनार्दनी कृपा लादली, मुका झालो वाचा गेली. म्हणून कर्म करावं तर ते चांगलं कर्म करावं. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला विनवणी करतात की हे भगवंता, मला होणारं जे दुस्तर कर्म आहे या दुस्तर कर्मापासून तुम्ही माझी सोडवणूक करा. कारण जगद्गुरु तुकोबारायांना त्रास देणारे त्या काळात नव्हते असं काही कोणी म्हणून घ्यायचं नाही. कारण जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देऊ पण येत नाही. आज कीर्तन सुरू झालं की महाराजांच्या गळ्यामध्ये फुलांचा हार येतो. आजही सत्कार केला. कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदरच नाही नगरसेवक वैजापूरचे नगरसेवक प्रकाश भाऊ चव्हाण यांनीही अगोदरच सत्कार केला. शाल श्रीफळ देऊन हार टाकून सत्कार केला. म्हणजे आताचे कीर्तनकार भाग्यवान की कीर्तन सुरू होण्या अगोदरच गळ्यात फुलांचा हार येतो. विठोबा रखमाई भजन झालं, गळ्यात फुलांचा हार येतो. पण ऐका, जगद्गुरु तुकोबारायांना दुस्तर कर्म झालं कोणतं, त्रास झाला कोणता, कीर्तन चालावं जगद्गुरु तुकोबारायांचं, तर जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मंबाजी बुवानं काठ्यानं मारावं, काठ्याने मारावं. पण तेच मंबाजी बुवा जर समोर दिसले नाही तर जगद्गुरु तुकोबारायांनी बोलावं, चला तुम्ही माझ्या कीर्तनाला आले नाही, माझं मन लागत नाही बोलण्यासाठी. म्हणजे ज्यानं अपकार केला त्यांच्यावरती सुद्धा उपकार करावा. ज्यानं काठ्यानं मारलं त्यांचे पाय दाबून द्यावे भगवान जगद्गुरु तुकोबारायाने मंबाजी बुवाची. म्हणून भगवंताला विनवणी करावी की हे भगवंता, मला होणारं जे दुस्तर कर्म आहे या दुस्तर कर्मापासून तुम्ही माझी सोडवणूक करा. कारण तुम्ही दातारा आहात, दातारा देणारे आहेत. कारण भगवान परमात्मा ज्याला जे नाही ते देणारा तो भगवंत आहे. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय. बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेडिया सुख देईल मी सवारे, नाचत जाऊ त्याच्या गावात खेडिया सुख देईल मी सवारे, नाचत जाऊ त्याच्या गावात खेडिया सुख देईल मी सवारे, नाचत जाऊ त्याच्या गावात खेडिया सुख देईल मी सवारे. सर्वांना देणारा आहे तर तो भगवंत आहे, दाता आहे तो भगवंत. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, भव दुःख कोण वारी तुझ वाचोनी चिंता. आपली चिंता सर्व तो भगवंत करेल, पण त्यासाठी आपण त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. कारण देणारा तो भगवंत आहे. भगवंता मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. का भगवंता, तू तर खऱ्या अर्थानं पाप आणि पुण्य देवा तुझ्याच हातामध्ये आहे. कारण तू धर्माची मूर्ती आहे. अभंगाचं पहिलं धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे आदी, पाप पुण्य तुझे आदी, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. सोडावी दाता
धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. देवा, पापही तुझ्याच हातात आहे आणि पुण्यही तुझ्याच हातात आहे. कारण तुझ्या जर मनात आलं पुण्यवान असणारा बळीराजा, त्याला सुद्धा तू पाताळात घालू शकतो. जनाबाई महाराज एके ठिकाणी वर्णन करतात, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. दिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. देवा, पाप आणि पुण्य तुझ्याच हातामध्ये आहे. कारण जो पुण्यवान असणारा बळीराजा होता, दान होता, उदार अंतकरणाचा होता, ज्याच्याकडे तू 3 पावलं भूमी दान मागितली. पहिल्या पावलात पृथ्वी आखल्या गेली, दुसऱ्या पावलात स्वर्ग संपला, तिसरं पाऊल कुठं ठेवू तू त्या बळीराजाला विचारलं. उदार अंतकरणाचा बळीराजा, मग त्या उदार अंतकरणाच्या बळीराजाने सांगितलं, देवा माझ्या मस्तकावर पाय ठेवा. मस्तकावर पाय ठेवून तू कुठं त्या बळीराजाला पाताळात नेऊन घातला. तू का म्हणे बळी जीव दिला पायातळी. मग देवा, पाप आणि पुण्य तुझ्याच हातामध्ये आहे. कारण ज्यानं दान दिलं त्याला पाताळात नेऊन घातलं, आणि ज्यानं आल्या जन्मात कधी दान दिलं नाही त्याला मात्र तू गाव सोन्याचा दिला. जो चोरटा होता वाल्या कोळी, या वाल्या कोळ्याची कीर्ती तू वाढवली. आणि जो खरा कीर्तिवान होता राजा शिशुपाल, या राजा शिशुपालाचा भर सभेमध्ये तू अपमान केला. त्या रुक्मिणीचं तू हरण केलं, त्या रुक्मिणीला तू पळवून नेलं. म्हणून देवा, तुझा जो दरबार आहे धुंद झालेला आहे. पाप आणि पुण्य तुझ्याच हातामध्ये आहे. वैरियासी दिधली मोक्ष सिद्धी, कपटिया दिधली महानिधी. कंसानं तुझे 6 भाऊ हाणून आपटून मारले, पण त्या कंसाला मात्र तू मोक्ष प्राप्त करून दिलास. राम अवतारामध्ये रावणानं सीता नावाची पत्नी तुझी चोरून नेली, सीतेचं हरण केलं, सीतेचं पलायन केलं, आणि त्या रावणाला मात्र तू सायुज्यता भक्ती दिली. नामदेव महाराजांचं जे कुटुंब होतं 14 माणसांचं कुटुंब, 15वा क्रमांक जनाबाई महाराजांचा, पण त्या नामदेव महाराजांच्या अंगाला साधं वस्त्र सुद्धा दिलं नाही. आणि जो नारद जायला तिकडे कळ लावील त्या नारदाला मात्र 3 लोकांमध्ये मान दिला. म्हणून देवा, तुझ्याच हातात पापही आहे पुण्यही आहे. विठ्ठल 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 म्हणून देवा, तू धर्माची मूर्ती आहे. आता धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म, आपल्या समोर अनेक धर्म उभे राहतात. हिंदू धर्म, इस्लाम धर्म, बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म. या ठिकाणी हे धर्म महत्वाचे नाही. यहाँ न कोई हिंदू है न मुस्लिम सिख ईसाई. या ठिकाणी हे धर्म महत्वाचे नाही. या ठिकाणी धर्म नेमका कोणता ऐका. अधोगतीकडून प्रगतीकडे जाणारा मार्ग म्हणजे धर्म, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा मार्ग म्हणजे धर्म, वाईट गोष्टीकडून चांगल्या गोष्टीकडे जाणारा मार्ग म्हणजे धर्म. आता धर्माचे सुद्धा अनेक प्रकार आहेत, परंतु महत्वाचे प्रकार. पहिला प्रकार आहे सामान्य धर्म, दुसरा प्रकार आहे विशेष धर्म, तिसरा प्रकार आहे परधर्म, आणि चौथा प्रकार आहे परमधर्म. सामान्य धर्म जीवनामध्ये असावा तर सदाचार असावा, जीवनात असावं सत्य असावं. सत्याचा विजय होतो, पण त्याला काय लागतो? वेळ लागतो. भगवान के पास देर है लेकिन अंधेर नाही. राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात राज्य दान दिलं होतं विश्वामित्राला. प्रत्यक्ष जाग आल्यानंतर राज्य तर दान दिलं. स्वतःची पत्नी डोंबा घरी विकली, पण सत्य मात्र सोडला नाही. जो माणूस सत्यानं वागतो, खऱ्यानं वागतो, जीवनात त्याला त्रास होतोच. तुम्ही पहा, गतिरोधक कधी तुम्ही चांगल्या रस्त्याला पाहिले का? लक्ष आहे तुमचं? आहे ना लक्ष? जसे चांगल्या रस्त्याला गतिरोधक, तसे चांगल्या माणसाला विरोधक असणारच. विरोधक तयार करायचे मग काय खून करायचे नाही. विरोधक तयार करायचे मग काय मारामारी करायची नाही. आपलं कर्म, आपलं कार्य फक्त चांगलं असू द्या,
विरोधक आपोआप तयार होतात. विठ्ठल विठ्ठल. जीवनात ऐका सत्य असावं, जीवनात सदाचार विचार असावा कसा ऐका. रामायणातील गोड प्रसंग आहे. जेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता तिघेही वनवासाला असताना एका वृक्षाखाली बसले होते रामप्रभू आणि सीता. लक्ष्मणही जवळ बसलेले आणि दोघांची चर्चा चालली. ज्या वृक्षाखाली बसले होते त्या वृक्षाला वेल बिलगलेली होती. मग सीतेने बोलावं रामप्रभूंना, प्रभू पहा ना, ही वेल किती भाग्याची आहे की हिच्या जीवनामध्ये असा वृक्ष मिळाला. रामप्रभूंनी बोलावं, सीते अगं खऱ्या अर्थानं ही वेल भाग्याची नाही, हा वृक्षच भाग्याचा आहे की या वृक्षाच्या जीवनामध्ये अशी वेल मिळाली. नाही प्रभू, ही वेलच खरी भाग्याची आहे. नाही, वृक्ष भाग्याचा, वेल भाग्याची, वृक्ष भाग्याचा. लक्ष्मण त्या ठिकाणी होते. दोघांचा वाद काही सहन झाला नाही. लक्ष्मणानं म्हणावं, दादा वहिनी दोघंही वाद घालू नका, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. दादा वहिनी, हा वृक्षही भाग्याचा नाही, ही वेलही भाग्याची नाही. हा वृक्षही भाग्याचा नाही, ही वेलही भाग्याची नाही. वृक्ष आणि वेल या दोघांच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा प्रवासी लक्ष्मण खरा भाग्याचा आहे. याला मानावं विचार. टाळ्या जरा वेळेत वाजवत जावा. गाडी निघून गेल्यावर हात करून उपयोग होईल का? उपयोग होणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पुन्हा एकदा रामप्रभू आणि सीता दोघंही असे सरोवराच्या काठावरती बसलेले असताना आता पाण्यामध्ये पाय होते सीता मातेचे, रामप्रभूंचे सुद्धा. सीता मातेनं म्हणावं, प्रभू तुमच्या पायापेक्षा माझे पाय चांगले. विचार बरं का, सदाचार विचार असावा कसा. सीतेने म्हणावं, प्रभू तुमच्या पायापेक्षा माझे पाय चांगले. आता हे भांडण राधा आणि कृष्ण यांचं सुद्धा झालं होतं का गवळणीमध्ये वर्णन आहे. राधा म्हणायची मी गोरी, कृष्ण म्हणायचे मी राधा गोरी रे तू कृष्ण काळा. मी राधा गोरी रे तू कृष्ण काळा. तुझी माझी नाही जोड, जोड काना पदराला धरू नको सोड. पदराला धरू नको सोड, सोड काना पदराला धरू नको सोड. तसं सीतेनं म्हणावं, माझेच पाय गोरे आहे, माझेच पाय चांगले. रामप्रभूंनी म्हणावं नाही माझे पाय चांगले. सीतेनं म्हणावं नाही माझे पाय चांगले. मग रामप्रभूंनी लक्ष्मणाला बोला, लक्ष्मणा अरे सांग दोघांमध्ये पाय चांगले आहे कोणाचे. लक्ष्मणानं सांगितलं, मी काय तुमच्या दोघांच्या भांडणात पडणार नाही. तुम्ही आता भांडण करणार आणि 5 मिनिट तुम्हाला जास्त होणार, मी तुमच्या भांडणात पडणार नाही. पण सीतेने बोला, भाऊजी अहो सांगा ना, अहो माझेच पाय चांगले आहेत. तेव्हा लक्ष्मणानं रामप्रभूंच्या पायावरती हात ठेवला आणि सीता आई साहेबांच्या पायाकडे बघून बोलले, आचरण से ए चरण अच्छे हे. त्यांना सांगायचं होतं की रामप्रभूंच्या चरणामुळे तुमच्या चरणाला महत्व आहे. कारण स्त्रीला शोभा कुंकवाशिवाय नाही, स्त्रीला शोभा पतीशिवाय नाही. विचार असावा तर विचार असा असावा, जीवनात सदाचार, जीवनात अहिंसा, जीवनात सत्य हा सामान्य धर्म आहे. विशेष धर्म शिष्यानं सेवा करावी गुरुची, शिष्यानं सेवा करावी गुरुची, मुलांनी सेवा करावी आई वडिलांची, पत्नीने सेवा करावी पतीची. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही